हाय आपण पाहिलं की सोलर स्ट्रिंग सोलर ॲरे कसे बनवतात ते आणि मग याच्यापासून जी मिळणारी एनर्जी असते तर ती असते DC. मग आपल्याला तिला AC रूपांतर करावं लागते कारण बरेचसे घरचे जे अप्लायन्सेस असतात ते AC वर चालतात किंवा इंडस्ट्रीमधले इक्विपमेंट सुद्धा बरेचसे AC वर होतात. म्हणून मग त्यासाठी आपण पाहिलं होतं आणि इन्व्हर्टरची मदत घेतली होती आणि नंतर जेव्हा सन अवेलेबल असते तेव्हाच त्याच्यापासून मिळत असते एनर्जी आणि मग लॅटर यूजसाठी आपल्याला ती बॅटरीमध्ये स्टोअर करावं लागते. एवढं आपण पाहिलं. Nowadays we have seen that many solar panels can be connected together to generate whatever energy we need. जी काही एनर्जी पाहिजे ती आपण मिळवू शकतो. खूप सारे सोलर पॅनल्स connected together. Okay, as shown in the figure 5.28. 5.28 बाजूला दाखवलेली आहे. The DC power generated from this panel is first converted into AC power. आणि मग तिथे इन्व्हर्टर दाखवलेला आहे. ओके, हा इन्व्हर्टर अँड ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे. तिथेच इन्व्हर्टर मधनं त्या DC पॉवरचं कन्व्हर्शन AC मध्ये केले जाते. मग ट्रान्सफॉर्मर पॉवर ग्रीड आणि मग तिथून वेगवेगळ्या भागाला डिस्ट्रीब्यूट केल्या जाऊ शकते. इथे अरेंजमेंट केलेली आहे सोलर ॲरे आणि आपण पाहिलेलं आहे की जेव्हा सोलर स्ट्रिंग many solar strings arranged in a parallel that gives solar array आणि असे खूप सारे ॲरे घेतलेले आहेत आणि ते मग एनर्जी फ्रॉम द लाईट दाखवलेली आहे. ते मग काय करतील ॲब्सॉर्ब करेल आणि मग बॅटरी इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर यांच्या मदतीनं ते स्टोअर केलं जाईल बॅटरीच्या द्वारे इन्व्हर्टरच्या द्वारे DCचं AC होईल आणि मग ट्रान्सफॉर्मर पॉवर ग्रीडमध्ये जाईल. So, as shown in the figure 5.28, that is a schematic of solar photovoltaic station. Then, the DC power generated from this panel is first converted into AC power. A transformer transforms the voltage and current levels of the generated power. मग या ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे तर it transforms the voltage and current levels of the generated power. And then it is fed into the electricity distribution network. आणि मग तिथून ती फीड केलं जाते. इथे पॉवर ग्रीड दाखवलेलीच आहे. Figure 5.28 is a schematic diagram of solar photovoltaic power station. हे मोठ्या प्रमाणात पॉवर जनरेट होणारं पॉवर स्टेशन त्याची स्कीमॅटिक दाखवलेली आहे. ओके, मग आता याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल की याचे ॲडव्हान्टेजेस आहे का आणि याच्यावर कोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा काय अडचणी असतील. तर ॲडव्हान्टेजेसमध्ये इन दिस इलेक्ट्रिसिटी जनरेटेड विदाउट एनी फ्युएल कंबशन. कोणतंही इंधन न जाता आपण इथे इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन करत आहे. दिस इज द ॲडव्हान्टेज अँड सो विदाउट एनी एअर पोल्युशन. आणि मग फ्युएलचं कंबशनच होत नाही आहे तर एअर पोल्युशन सुद्धा होऊन राहिलेलं नाही. दिस इज द व्हेरी बिग ॲडव्हान्टेज फ्रॉम दिस सिस्टीम. ओके, however, since the energy generated using solar radiation, solar cells can generate electricity during daytime only. And on sunny days, daytime किंवा मग sunny days असेल, चांगला सूर्यप्रकाश असेल तेव्हाच फक्त आपण याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. तर रिझन काय सोलर रेडिएशन त्याच वेळेला अवेलेबल असतात. Since the energy generated using solar radiation, solar cells can generate electricity during daytime and on sunny days. So this is the problems प्रॉब्लेम्सच म्हणावं लागेल किंवा डिसएडव्हान्टेज म्हणावं लागेल. तर लक्षात ठेवायचं असा क्वेश्चन्स इंडिव्हिज्युअली होते. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस? तर ॲज सिन्स वी आर नॉट बर्निंग एनी फ्युएल सो देअर इज नो एअर पोल्युशन. आणि मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्युएल न वापरता इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. आणि जर समजा
सोलर सेल इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतात सोलर रेडिएशन पासून, पण डे टाइम मध्ये किंवा सनी डेज. दिवस आहे पण सूर्य उगवला नाही तर मग तेवढ्या प्रमाणात खास जनरेशन होणार नाही. So this is the disadvantage or the problems related to this system. Nowadays, find out, gather the information about the major solar photovoltaic power generating plants and their capacity in India. आणि मग त्याच्यामधले की मेजर सोलर फोटोवोल्टिक प्लांट्स जनरेटिंग and their capacity, generating solar power plants स्टेट आहे आणि कॅपॅसिटी आहे. तर त्याच्यामध्ये पॉवर प्लांट्स मध्ये पाहून घ्या. इट इज कामुटी, KAMUTHI, कामुटी सोलर पॉवर प्रोजेक्ट. कामुटी सोलर पॉवर प्रोजेक्ट स्टेट that is in Tamil Nadu. It is in Tamil Nadu. Capacity is 648 megawatt. 648 megawatt. Okay. Second is Sakri, SAKRI, Sakri solar plant. Sakri solar plant. Okay, that is in Maharashtra. It is having the capacity 125 megawatt. It is having the capacity 125 megawatt. Welspun Solar MP project. Welspun Solar MP projects. आणि याच्या नावातच स्टेट सांगितलेलं आहे. दॅट इज MP मध्य प्रदेश. दॅट इज MP मध्य प्रदेश. सो इट इज हॅव्हिंग द कॅपॅसिटी 151 मेगावॅट. 151 मेगावॅट. ओके, नेक्स्ट वन इज धीरूभाई अंबानी सोलर पार्क. धीरूभाई अंबानी सोलर पार्क. दॅट इज इन अ स्टेट राजस्थान. That is in a state Rajasthan, having the capacity 40 megawatt. It is 40 megawatt. And last wala, it is Bitta, BITTA, Bitta solar power plants. Bitta solar power plants. That is in a Gujarat. That is in a Gujarat, and it is having the capacity 40. याच्या पूर्वीचा जो धीरूभाई अंबानी सोलर पार्क होता त्याची सुद्धा 40 मेगावॅट होती. सो दिस इज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सोलर पॉवर प्लांट्स. तर या पद्धतीनं आपण पहिलं पाहिलं की ज्याच्यामध्ये सोलर फोटोवोल्टिक सेल्स वापरून आपण इलेक्ट्रिसिटी डायरेक्टली जनरेट करू शकतो. आणि आपण पाहिलं होतं की सोलर एनर्जी आपण दोन प्रकारे जनरेट करू शकतो, डायरेक्टली आणि सेकंड जी ट्रॅडिशनल मेथड्स आहे की आपण टर्बाइन जनरेटर रोटेट करून करू शकतो. तर तो दुसरा टाइप इट इज सोलर थर्मल पॉवर प्लांट. सोलर थर्मल पॉवर प्लांट. We have seen that thermal energy generated from coal and nuclear fuel can be used to generate the electricity. आपण पाहिलेलं आहे की कोल पासून आणि न्यूक्लिअर फ्युएल पासून आपण थर्मल एनर्जी जनरेट केली होती आणि मग त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी सुद्धा बनवली होती. वी हॅव डिस्कस्ड ऑलरेडी. सो थर्मल एनर्जी कॅन ऑल्सो बी जनरेटेड फ्रॉम सोलर रेडिएशन. जसं कोल आणि न्यूक्लिअर मध्ये गेलं होतं न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स मध्ये, तर इथे पण आपण थर्मल एनर्जी जनरेट करू शकतो सोलर रेडिएशन पासून अँड कॅन बी यूज फॉर इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन. आणि तीच थर्मल एनर्जी आपण इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन साठी सुद्धा वापरू शकतो. डिफरंट स्टेजेस इन सच सोलर थर्मल पॉवर प्लांट्स आर एज शोन इन अ फिगर 5.29. आणि मग बरोबर जेव्हा सोलर एनर्जीवरचे क्वेश्चन्स आले तर सर्वात पहिले समजून घ्यायचं की सोलर फोटोवोल्टिक वर बोलत आहे की थर्मल एनर्जीवर बोलत आहे. म्हणजे क्वेश्चन विचारलेला अकॉर्डिंगली त्याच्यानुसारच जायचं, म्हणजे तिथे अलर्ट राहावं लागेल. सो डिफरंट स्टेजेस इन सच सोलर थर्मल पॉवर प्लांट्स आर शोन एज शोन इन फिगर 5.29. ओके, कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाइट. आता जो सनलाइट येऊन राहिलेला आहे तर त्याला कॉन्सन्ट्रेटर लावलेलं असेल आणि ते काय करेल तर मॅक्सिमम सनलाइट कलेक्ट करण्याचा प्रयत्न करेल.
आणि मग कलेक्ट केलं तर ऍब्सॉर्बर पण लागेल. मग ऍब्सॉर्बर फॉर ऍब्सॉर्बिंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. ओके, मग जे काही कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट आहे जो काही कलेक्ट केलेला आहे त्याला ऍब्सॉर्ब करेल. ऍब्सॉर्बर्स फॉर ऍब्सॉर्बिंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. मग त्याच्यापासून स्टीम निर्माण करेल, त्याला आपण बोलू स्टीम. ती स्टीम काय करेल, टर्बाईनला रोटेट करेल. सो स्टीम टर्बाईन. देन बाकीच्या सारखं सेम तो टर्बाईन इलेक्ट्रिक जनरेटरला कनेक्टेड असेल. सो इट इज इलेक्ट्रिक जनरेटर अँड वी विल गेट इलेक्ट्रिक एनर्जी. फक्त पहिल्या दोन स्टेप, कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग द सनलाइट्स आणि मग ऍब्सॉर्बर फॉर ऍब्सॉर्बिंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाइट. स्टीम टर्बाईन, इलेक्ट्रिक जनरेटर अँड वी विल गेट इलेक्ट्रिक एनर्जी. As shown in the figure 5.30. आता खाली त्यानं 5.29 लिहिलेलं आहे, पेज नंबर 59. 5.29 लिहिलेलं आहे. Actually it is 5.30. Actually it is 5.30. Schematics of a solar thermal power plant. Schematic दाखवलेले आहे की it is of the solar thermal power plant. आता बघूया इथं शब्द खूप क्लिअर आहे. सोलर प्लॅंट काय आहे पण इट इज अ थर्मल. ओके, as shown in the figure 5.30, many reflectors reflect and concentrate a solar radiation on absorbers. आणि मग की खूप सारे रिफ्लेक्टर लावलेले आहे, रिफ्लेक्ट्स अँड कॉन्सन्ट्रेट सोलर रेडिएशन ऑन ऍब्सॉर्बर. इथे फिगर रिफ्लेक्टरची फिगर दाखवलेली आहे की जो बाजूच्या सोलर पॅनल मधून दाखवलेला आहे. आणि मग त्याच्यावर ऍब्सॉर्बर आहे. तो ऍब्सॉर्बर काय करते तर पूर्णच्या पूर्ण ऍब्सॉर्ब करून घेईल आणि मग ते इकडून पाईप मधनं वॉटर जाताना दाखवलं ते वॉटर काय होईल, हीट होईल, कारण एनर्जी ऍब्सॉर्ब केलेली आहे. हीट झाल्यामुळे त्या पाण्याची वाफ होईल आणि ही स्टीम दाखवलेली आहे. ओके, आणि मग जी स्टीम आहे तर इकडच्या ह्याच्यामध्ये पुन्हा पाहून घ्या. मग स्टीम काय करेल तर टर्बाईनला रोटेट करेल. मग टर्बाईन सोबत जनरेटर असेल. मग त्या स्टीमला पुन्हा कंडेन्सर आणि कूलिंग टॉवर लावून आहे त्याला केलं जाईल आणि मग पंप आहे पुन्हा त्या पाण्याचा प्रवाह सुरू राहील. अशा प्रकारे स्कीमॅटिक्स ऑफ अ सोलर थर्मल पॉवर प्लॅंट. So many reflectors reflect and concentrate solar radiation on absorber. This THIS पाहिजे. This solar energy is converted into heat energy, that is thermal energy. Solar energy is converted into heat energy. Using this heat energy, steam is generated. आणि मग हीच heat energy वापरून steam generate केल्या जाते to drive the turbines and generate electricity through generator. आणि मग टर्बाईनला ड्राईव्ह करेल आणि ते इलेक्ट्रिसिटी जनरेशन होईल कशाच्या थ्रू द जनरेटर. अशा प्रकारचं स्कीमॅटिक ऑफ सोलर थर्मल पॉवर प्लॅंट. मस्तपैकी सरळ सरळ पॅनल्स असेल, रिफ्लेक्टर, मग त्याच्यावर ऍब्सॉर्बर लावलेले, मग सरळ सरळ किरण आले ऍब्सॉर्ब करतील. त्याचं रूपांतर कशाचं आलेलं असेल तर थर्मल एनर्जीमध्ये, हीट एनर्जीमध्ये. त्या हीट एनर्जीच्या द्वारे पाण्याला हीट दिल्या जाईल, त्यापासून स्टीम निर्माण केल्या जाईल आणि ती स्टीम टर्बाईनला फिरवेल, ड्राईव्ह करेल. टर्बाईन जनरेटर सोबत जोडलेला असेल आणि मग तिथून इलेक्ट्रिसिटी जनरेशन होईल. अशा प्रकारचं दुसरं थर्मल सोलर पॉवर प्लॅंट्स. आणि डू यू नो सर्वात महत्वाचं की भारतामध्येच हे असं शक्य आहे की जे इन्व्हायरमेंटच्या बेनिफिशियल आहे तिथे तसा वापर कमी आहे. जगात खूप पुढे गेलेली आहे. तर बघा समजून जाईल. एनर्जी सोर्सेस यूज फॉर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन इन द वर्ल्ड. आणि मग एनर्जी सोर्सेस फॉर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन इन द वर्ल्ड दाखवलेले आहे आणि इंडियामध्ये त्याच्यासोबत कंपॅरिझन दाखवलेले आहे. सोर्स कोल. जग फक्त 41% पॉवर जनरेशन करते, इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन बेस्ड ऑन कोल.
गोलपासून आपण पाहिलेलं आहे पोल्युशन जास्त होते जगामध्ये 41% आहे. पण वी आर इंडिया, सो वी आर युझिंग कोल फॉर 60% पॉवर जनरेशन. म्हणजे भारतात जेवढी पॉवर लागते त्याच्या 60% पॉवर जनरेशन इज डन बाय मीन्स कोल. म्हणजे आपण पोल्युशन किती करत आहे तो विचार करा. नॅचरल गॅस जग 22% वापरते, कम्पॅरेटिव्हली कमी पोल्युशन आहे. पाहिलं होतं आपण तर 22% जग वापरतात. म्हणजे जगाची जी पॉवर जनरेशन आहे रेस्ट ऑफ द वर्ल्ड 22% बाय मीन्स ऑफ नॅचरल गॅस वी आर युझिंग. की त्याच्यापासून एन्व्हायरमेंटचं पोल्युशन कमी होते 0.8%. म्हणजे आपल्याला पोल्युशन पाहिजे असेल कदाचित तर 0.8%. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी जगात 16% केल्या जाते ती पाण्याच्या बेसिसवरची. आपण तिथे जवळपास आहे इट इज 14%. ओके, सो न्यूक्लिअर एनर्जी जगामध्ये 11% पॉवर जनरेशनसाठी वापरली जाते. न्यूक्लिअर एनर्जी 11%. वी आर युझिंग जस्ट 2%. जस्ट 2%. Petroleum, it is 0.4% in the world, while in our India it is 0.3%. Then renewable sources, wind, solar energy, की ज्या इको फ्रेंडली आहे, ग्रीन एनर्जी सोर्सेस आहेत तर ते जगात 6% वापरले जाते आणि इथे 15.7% वापरले जाते. तर रिझन सोलर एनर्जीसाठी जो आपला देश आहे फेवरेबल आहे. जवळपास इयरमध्ये 300 to 310 डेज आपल्याला फुल टाइम सन पाहायला मिळते. म्हणजे सनी डेज राहतात आणि म्हणून त्याचं युटिलायझेशन आपल्या इथं जास्त आहे. कोणत्या कोणत्या देशात वेस्टर्न कंट्रीजमध्ये सनचं दर्शनच होत नाही, झालं तरी त्याची तीव्रता राहत नाही. भारतात 300, 310, 320 दिवस पूर्ण सूर्य आणि त्याची तीव्रता छान असते. याचं आपण मॅक्सिमम युटिलायझेशन करायला पाहिजे. कदाचित हे जर समजा 60% वर गेलं आणि कोल 15.7 वर आलं तर खूप बेटर ऑप्शन असेल. तरी पण आपण जगाच्या मानानं रिन्युएबल सोर्सेसमध्ये पुढे आहे. इट इज 15.7% and what is the rest of the world is 0.6%. So this is the total 100 and 100%. असं आणि हे आवश्यक आहे. We must move towards the green energy आणि म्हणूनच मी म्हटलं की रिन्युएबल सोर्सेस विंड सोलर ETC आहे 15.7 आहे. हा जर 60% आले तर as good as best to do right. So this is all over from this chapter. So, in bye.